वहिनी आला आमचा पैलवान. हो आणली की आल्या. थांबी समजा. हे काय इकडे कशाला आणलं मला? डॉक्टरांकडे जायचं होतं ना व. मी बरा होणार आहे. हो हा तुमचा दवाखाना आणि हे तुमचे डॉक्टर. आणि मी नर्स. नाही नाही वर्ल्ड बॉय. वाजा नाही सूरज तू गाडी फिरव. मला घरला जायचंय. मला ना जायचं तालमीत. का? उडका पाय घेऊन तालमीत जाऊन मी काय करणार आहे? वर मी बरा होत नाही तर तालमीला माझा काय बी उपयोग नाही. अहो पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून तर आणलंय ना इकडे. मी नाही जाणार आहे तालमीत. माझं तिकडे काय बी काम नाही. अजिबात नाही. आता मी जसं सांगते ना तसं सगळं करा. तुम्ही आधी तालमीत चला. नाही म्हणलं ना व. राणा असं का करायला लागलायस? अरे तालीमीनं काय वाईट केले तुझं? आणि एवढा आमच्यावर राग का बरं? वय राणा अरे तू येणार म्हटल्यावर सगळी खुश झालेत बघ. आणि तू नाही आला सर वाईट वाटत त्यासनी. मी येणार नाही म्हणजे नाही. तुम्ही हल्ली फार हट्ट करायला लागलात बर का. पण आता आज तुम्ही माझा हट्ट बघा. भाल्या भाऊजी उचला यांना आणि न्या आत. या रे. नाही हो अरे या लवकर. तुम्ही वाजवा रे. पाय पाय मला खुर्ची धर. मला आत्ताच्या आत्ता घरला सोडा. तुम्ही माझं ऐकणार कांजलीबाईंचं. ओ बाई बाहेर वा आधी. बाईला तालमीत प्रवेश नसतो माहित नाही का तुम्हासनी? वहिनींच. तू आता बस जरा का बिघड. वस्ताद तुम्ही सांगा आता. या की या या. चालतंय चालतंय या आत या. तुम्ही असं खोटं बोलशीला वाटलं नव्हतं मला. अहो खोटं काय यात? मला माहितीये ना व की मला तालमीत यायचं नाही म्हणून. अरे पर का असं अचानक का वैर घेतलेस तालमी संकट? वैर नाही वसतात. ज्या मातीत कुस्ती खेळून मी मोठा झालो तिकडे असं आधू राहून बसणं मला जमणार नाही. अहो याच मातीत शपथ घेतली होती मी वज्र केसरी जिंकणार म्हणून. माझा शब्द मोडला. तुला लाज वाटते हो? राणा अरे पुढच्या वर्षीची वज्र केसरी जिंकू की आपण. हा बघ तू बरा झालास की हळूहळू पण सराव करूया. मग पुढच्या वर्षीची वज्र केसरी आपली म्हणजे आपलीच की. तू कशाला लागलायस काळजी करायला?
वज्रकेसरी महत्वाची आहे का कुस्ती? कुस्ती. हा, म्हणजे एक वज्रकेसरीची स्पर्धा म्हणजेच कुस्ती नाही, बरोबर ना? बरोबर. मग झालं तर आतापासून वज्रकेसरीचा विषय बंद. हे पैलवान आहेत आणि ह्यांना फक्त कुस्तीचं महत्व आहे, हो ना? हा, चला आता घरला. अजिबात नाही. आता आलाच आत तर कुस्ती व्हायलाच पाहिजे, बरोबर ना मला भाऊजी? एकदम बरोबर वहिनी. अहो रानाला तालमीत आल्या हो, सगळ्यात तालमीला रंग चढतोय बघा. हा, शाबास. हा, धर त्याला. ऐ शाबास. मार टाक. हा हा, लाव टाक. अरे काय ढिल्ल खेळालाय? हा, जरा जोर लावा. हा, मार टाक. हा हा, लाव टाक. धर त्याला. ऐ शाबास. ऐ शाबास. तालमीची शान, मातीशी इमान. आपल्या दोघांसमोर आता दोन मोठी आव्हानं, एक तुमची कुस्ती आणि माझा अभ्यास. रानादा, आपल्या तालमीची कंडिशन लई वाईट झाली आहे बघ. मागच्या 1-2 वर्षात कुठलंच मैदान मारलं नाही आपण. हळूहळू एक पैलवान तालीम सोडून पुण्याला आणि कोल्हापूरला निघाल्यात. जरा जोर लावा. मी असताना तालीम बंद पडणार नाही, ती चालूच राहणार. अरे भाल्या, असं असं काय ढिल्यावर कुस्ती खेळायला रे? भाल्या काय करायला? दोबी मारायचा चान्स घालवलास की तू? अरे धर की त्याला नीट. धर धर, फिरव उलटा, फिरव की. भाल्या काय करायलायस? जेवलो नाहीस काय सकाळच्याला? हा, टाक की पायात पाय. हा, आकडी मार मार. अरे उचल की, उचल. मला वाटलं होतं तसंच होतं, ही मातीच राणाजींना बरं करणार. अरे उचल की, अरे उचल. हो, मला वाटतंय तुम्ही जे काही सांगताय ते त्यांना नीट समजत नाही. अहो, आता एवढं सांगून मी कळना वय. उचल. मग तुम्हीच उतरता का मातीत? तुम्हीच दाखवा ना त्यांना. चालते. का? काय झालं? माझा पाय. अहो, सकाळी नाही का तुम्ही 2 पावलं चाललात? मग आता जरा जपून 4 पावलं चालून बघा. बघू तरी काय होतंय. पण मला जमल काय? अरे न जमायला काय झालं? अरे रानादा आहेस तू, रानादा. विसरलास मी स्वतःला. माझ्यासाठी हो, पण जरा सावधपणे खेळ.
सगळ्यात पहिलं नीट बघायचं समोरच्या पैलवानाचं पवित्र काय आहे ते, आणि मग त्याचा हात पायानं डोळं याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. काय त्याचा कुठला पवित्र पुढे ते बघायचं. मग आपल्याला कळतंय समोरचा पैलवान कुठला डाव मारणार ते. आता बघा, एका हातानं त्याच्या एकात लॉक करायचं, दुसरा हात त्याच्या मानगुडीत टाकायचा, समजी नजर त्याच्यावर. आणि एकदा का त्याची नजर सटकली की हे आत्ताच पायाचं ऑपरेशन झालंय ना व, म्हणून थोडा पाय दुखायलाय. अरे पैलवानानं असं दुखून चालतंय वय. अरे माझ्या पट्ट्या, त्याला म्हणायचं सच्चा पैलवान. काय रे सच्चा पैलवान कोण? तो बाईच्या नादाला लागत नाही. ए चोक्काळीच्या मारू का एक थोबाडीत? हा राणा, सच्चा पैलवान कोण? जो दुखण्याला कधी घाबरत नाही. अंगास. अरे मार माझ्या भावा. वस्ताद नमस्कार करतो. वार माझ्या पठ्ठ्या. राणा, अरे तूच खरा सच्चा पैलवान. बघितलं, तुम्ही मनात आणलं तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. स्पर्धेसाठी नको, स्वतःसाठी पुन्हा तालमीत उतरा. हीच माती तुम्हाला लवकरात लवकर बरं करेल. हीच माती तुमचं औषध आहे. होय, तुम्ही नीट समजवल्यावर कळलं मला. मग करूयात ना आता सुरुवात. करूया की. आता पुण्यांदा मी उभा राहणार. हो, आपण हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकूया. चालेल ना? चालतंय की. या मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत विषय घेतो आम्ही. होय होय साहेब नमस्कार. नमस्कार. हे घ्या काय राहू द्या पेढ. पेढा. काय राहू द्या, काय लगीन बिगीन ठरलं की काय तुझं? माझ्या लग्नाचं काय घेऊन बसलाय सा? ह्या जन्मात तरी माझं काय लगीन होत नाही बघा. आता राणादाच्या वाटणीचं मीच आयुष्यभर ब्रह्मचारी राहतो का काय असं वाटायला लागले मला. अरे मग पेड कसलं वाटतोयस? हो, माझ्या लग्नापेक्षा 1000 पटीची खुशीची गोष्ट आहे. सुनीताने मला फोन केला आणि म्हणाला घरी पेढे घेऊन जा. अहो गोदाक्का, राणादा तालमीत उतरलेत. अरे काय सांगतोयस? म्हणजे काय, सुनीता सांगत होत राणादा लय खुश आहेत, पेढे घेऊन घरी जा. चला, देव पावला. अंजलीचा उपाय लागू पडला म्हणायचा. हो वहिनी, वहिनी, हो वहिनी, हे घ्या पेढा, घ्या पेढा. अरे वा, निवडणुकीचं तिकीट बिकीट मिळालं का काय तुला? अहो निवडणुकीचं सोडा, त्याच्यापेक्षा जबराट खुशखबरी आहे. अरे वा, मग काय लॉटरी लागल्या काय? लॉटरीच लागल्या म्हणा. अहो ध्यानी मनी नसताना राणादा तालमीत उतरलेत कुस्तीसाठी. वहिनी साहेब, ठसका लागला वाटतं. पाणी आणू काय? नाही ना ग, काही गरज नाही. मग खावा. अहो अवद्याने लई खुशीची बातमी आणली बघा. भय की गोदाक्का, आम्हाच तर आभाळात पोचल्यागत वाटायला लागले. ते बघा आलं दौलतवाडीचं पैलवान. आलो आलो.
चला हळू. सोडा. आबा कसं वाटतंय मी? एकदम हिंद केसरीच्या वर. अरे तुला डॉक्टरने एकदम जालिम औषध दिलेलं दिसतंय. अहो डॉक्टर नाही, हा अंजलीबाई मला तालमीत घेऊन गेल्या होत्या. आबा अहो तालमीत गेल्यावर अंगात माझ्या 10 हत्तीचं बळ आल्यागत झालं बघा. राणा अजून थोडे दिवस या 10 हत्तीचं बळ 1000 हत्तीचं व्हायला वेळ लागणार नाही. काय संदा? हा एक नंबर बोललास भाऊ द्या. आता मला समजलंय तालमीपासनं आणि आपल्या शेतापासून वेगळा राहू शकत नाही. या बिल नाही म्हणलं पण आबा मी आता पुण्यांदा उभा राहणार आणि कुस्ती बी खेळणार. राणा भाऊजी, तुम्ही कुस्ती खेळून खेळून दमला असशील. तुमच्यासाठी काहीतरी खायला आणतो. आलो. याला म्हणतात खरा पैलवान, जो कधीच हारत नाही. आणि हा जो दुखण्याला कधी घाबरत नाही. बराबर. आबा आता बघाच तुम्ही मी 2-4 दिवसात कसा कुस्ती खेळतो ते. नाही राणा, आधी नीट बरा हो, मग कुस्त्यांचं बघूया. बघ का काय बी काळजी करू नकस. तू बघस तर माझ्या जेवणाचं बघ. आज असा दणकावून खातो का नाही बघ तू. चला, माझा जुना राणा परत आला. तुला काय पाहिजे ते बनवते बघ खायला. सांग काय बनवू? अगं तुझ्या आजचं समजा चांगलंच असते बघ. काय बी बनव की. वय की गोदा का. अगं राणादाकडे बघून मला बी लई भूक लागल्या. कधी एकदा जेवतोय असं झालंय. वाढ लवकर. चला आपण जेवण बनवू. नाही ना ग, तू थांब. आज लई मोठं काम केल्यास. आता आणि नग काम करायला. आम्ही बनवतो की. सगळं तयार झालं की तुम्ही समधी जेवा. सगळी म्हणजे मी पण आलो का काय त्या? झालं काय? अरे बाबा आहेस की तुम्ही. मी काय म्हणतो, कोण जाता जेवतोय बघायचं. तू आणि मी एका साईडला आणि राणादा एका साईडला. काय राणादा चालते काय? चालते की मग. अरे मी जिंकणार. गोदक्का तू तयारीला लाग.